मागच्या आठवड्यात कांद्याचे बाजारभाव चांगले राहिले, त्यामुळे शेतकऱ्यांना एक आधार मिळाला आणि कांद्याला सुद्धा आधार मिळाला. त्यातही नाफेडनं खरेदी दर वाढवल्यामुळे एक आधार तयार झाला बाजाराला. आणि आता शेतकऱ्यांना उत्सुकता आहे की या आठवड्यामध्ये कांद्याच्या दराचं रॉकेट होणार आहे का, किंवा कांद्याचे दर नाही रॉकेट झालं तर निदान 2,000 रुपयापर्यंत जातील का हो सरासरी. तर याची सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. रविवार विशेषमध्ये दर आठवड्याचं आपण विश्लेषण बघत असतो पुढच्या आठवड्यासाठीचं, आणि त्यामध्ये जिल्हावार आपण काय तेजी येणार मंदी येणार ते बघूया. 2 जिल्हे असे आहेत की जिथे सरासरी दर 2,000च्या पुढे जाऊ शकतील. की तुम्ही मला विचारत होता जातील का जातील का, हो जातील, पण कुठे जाणार. ते असे 2 ते 3 जिल्हे आहेत, त्यांची माहिती आपण बघूया. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मी फार काही तुम्हाला वेळ घेणार नाही आहे. नमस्कार. ॲग्रो शिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आहे रविवार, तारीख आहे 21 जून 2026. आपण आता 4थ्या आठवड्यापर्यंत पोहोचलेलो आहोत आणि मागचे 2 आठवडे खूप चांगले गेलेले आहेत. ॲव्हरेज कांद्याला अगदी खात चोपडा असेल तर त्यालाही चांगला बाजारभाव मिळाला. वरच्या पातळीवर स्टॉकच्या कांद्याला सुद्धा चांगला बाजारभाव मिळाला. त्यात मध्येच एक घटना घडली, ती म्हणजे हॉर्मुझची खाडी खुली झाली, पण त्या पाठोपाठ आज एक बातमी पण आली की नाही ही परत बंद झाली. त्याचा एक गोंधळ बाजारात आहे. पावसाची अंदाज व्यक्त करण्यात येतोय आणि मान्सून आता महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर जरी आलं तरी तो पुढे सरकला नाही, तो उंबरठ्यातून काही दारात यायला तयार नाही. यावेळेस हवामान तज्ज्ञांनी जो अंदाज दिला आहे तो मी आपल्या व्हॉट्सअपच्या चॅनलवर दिला आहे. तिथं जाऊन तुम्ही सबस्क्राईब करू शकतात. व्हॉट्सअपच्या चॅनलवर आपण दिवसभर बाजार, आवक आणि वेगवेगळ्या बाजारातले भाव अशी सगळी माहिती देत असतो. 60,000पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी तिथे फॉलो केलेलं आहे. तुम्ही पण बघा, त्याची लिंक पहिल्या याच्यामध्ये आहे, तर तुम्हाला ही माहिती मिळेल. तर त्या हवामान अंदाजानुसार आता महाराष्ट्रामध्ये जो पाऊस आहे, सुरुवातीला मुंबई आणि नंतर तो सक्रिय होईल. तो साधारण जिथे कांदा पट्टा आहे तिथे तो या आठवड्यात येऊ शकतो. त्याच्या आधी पूर्व मोसमी पाऊस पण येऊ शकतो. याचे काय परिणाम होतील ते पण बघायला पाहिजे. आता 2 सकारात्मक कारणं आहे. एक म्हणजे नाफेडची आधार आणि राज्यातील आवक. या सगळ्याच्यामध्ये नाफेडचा खरेदी दर वाढल्यामुळे, तो काही फार वाढला नाही, 80 रुपये वाढला, पण बाजाराला चांगला जो कांदा आहे तो आता 1,730 रुपयांपर्यंत नाफेडचा खरेदी दर गेला, NCCFचा गेला आहे. तर यामुळे काय होईल की चांगला कांदा असेल तुम्हाला, FAQ दर्जाचा 55+ असेल, 45+ असेल आणि निर्यातक्षम असेल, साठवणक्षम असेल, तुम्हाला तो विकायचा आहे. नाफेडमध्ये तो 35 MM पासूनच तो घेतला जातो. अशा स्थितीमध्ये या कांद्याचे दर बाजारामध्ये 1,730च्या खाली येण्याची शक्यता कमी. त्यामुळे तो एक आधार आहे. जर खाली आला तर शेतकरी नाफेडकडे जातील, NCCFकडे जातील. आपली बांधिलकी थोडी आहे कुठल्या व्यापाऱ्याशी किंवा बाजार समितीशी. दुसरं आहे, राज्यातील आवक अजून नियंत्रणात आहे. म्हणजे मागच्या महिन्याच्या तुलनेत ती तशी घटलेली आहे, पण नियंत्रणात आहे. या सगळ्या आठवड्याचं जर आपण बघितलं तर साधारण 3 ते 3.25 लाख आहे. काल मात्र ती थोडी कमी झालेली दिसून आली. आज रविवार आहे, बाजार आवक जी आहे ती कमीच असते. त्यामुळे उन्हाळी कांदा एकदम बाजारात आलेला नाही. अजूनही शेतकरी फारच हुशार आणि सावधतेने निर्णय घेत आहे. तुमचं सगळ्यांचं अभिनंदन. म्हणजे भरभरून कांदे आणतायत. म्हणजे मागच्या 2 आठवड्यापूर्वी पिंपळगावमध्ये मुक्कामाला यायचे शेतकरी, पिंपळगाव बसवनमध्ये. तशी स्थिती नाही आहे. त्याचाही एक फरक पडला आहे की बाजारात अचानक मोठी आवक झाली, 1,000-2,000 ट्रॅक्टर, आणि त्यातून भाव कोसळले. असं झालेलं नाही. येणाऱ्या काळात पण अशीच रणनीती तुमच्या बाजूनी ठेवा. आवक अचानक आणू नका आणि माल जो आहे तो टप्प्याटप्प्यानं विक्रीसाठी नेता येईल. आता पुढे तुम्हाला सावधतेचे जे धोके आहेत ते पण सांगायला पाहिजे. कारण उगाच तेजी येणार आणि 2,000 भाव होणार असं सांगण्यात काही मजा नाही. तर तुम्हाला कुठे कुठे सावधतेचे धोके, सर्वात मोठा धोका आहे पावसाचा. आता 23-24 तारखेच्या दरम्यान पाऊस येऊ शकतो. अनेक ठिकाणी त्याचा मान्सून सक्रिय होऊ शकतो. तो किती येईल तर महाराष्ट्राचे पुणे विभाग आणि या परिसरामध्ये तो येईल, जो आपला कांदा पट्टा आहे. आता कांदा बाजारासाठी महत्त्वाचं काय तर काहींचा कांदा ॲव्हरेज जो अजूनही चाळीमध्ये आहे,
काहींचा कांदा मागच्याच महिन्यात 10 ते 20% खराब होण्याच्या तक्रारी होत्या, त्यांनी तो विकलेला आहे. पण पाऊस आल्यामुळे मॉइश्चर, त्याच्यानंतर हवामानातली ओलावा यामुळे जो कांदा खराब होण्याच्या मार्गावर तो झपाट्यानं खराब होईल आणि तो कांदा तुम्हाला बाजारात आणण्याशिवाय गत्यंतर राहणार नाही, आवक वाढेल. जो चांगला आहे तो तर तुम्ही आणणार नाही, मला खात्री आहे. पण जो खराब होतोय तो त्याला आणावंच लागेल. दुसरं, व्यापारी खरेदीसाठी हात आखडतील, कारण खराब कांदा आहे तो, त्याचं मागणी आणि या सगळ्या याच्यातलं गणित बिघडेल. अशी शक्यता होऊ शकते, होईलच असं नाही. मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की पावसाळा येईपर्यंत तुमचे कांद्याचे बाजारभाव व्यवस्थित राहतील, वाढते पण राहतील. अनेक ठिकाणी जे मजूर आहेत ते आपल्या आपल्या शेतीमध्ये जातात पेरणीसाठी, कारण पाऊस पडल्यानंतर त्यांनाही त्यांची काळजी असते. त्यामुळे बाजारात मजूर टंचाई होते आणि मजूर टंचाई जर झाली तर मग व्यापारी पण खरेदीचा कंटाळा करतात. दुसरी गोष्ट, स्टॉकचा कांदा अनेक व्यापाऱ्यांनी घेऊन ठेवलेला आहे. काही अगदी मार्चपासून घेतला, काही एप्रिलपासून, काही मे आणि आता जूनमध्ये पण खरेदी केलेला आहे. त्यामुळे आता स्टॉकचा कांदा व्यापाऱ्यांकडनं घेण्याचं प्रमाण आता कमी 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 होईल. निर्यातीची ऑर्डर आली तरच तुमच्या मालाला हे डिमांड येईल. अनेकांच्या चाळी छान भरलेल्या आहेत आणि ते आता पुढचे वाट पाहत आहेत, बांगलादेश वगैरे. त्याविषयी आपण नंतर बोलू. तर चाळीत ठेवलेला कांदा सुमार दर्जाचा कांदा असेल, सरासरी दर्जाचा असेल, तर त्याची खराबीची भीती शेतकरी माल असा बाजारात आणू शकतात आणि अचानक आवक वाढू शकते. व्यापारी खरेदी करताना सावध राहतील. त्यामुळे पावसामुळे दबाव येईल. कसं होईल ते आपल्याला नंतर कळेल, पण हे एक कारण आहे. होर्मुझ आणि निर्यात अनिश्चितता. होर्मुझ सुरू झाली आणि काही जहाजं पण गेली अशी काल बातमी होती, ती मी तुम्हाला अल जझीराच्या हवाल्यानं सांगितली अधिकृतरित्या. पण कालपासून परत गोंधळ निर्माण झाला. आंतरराष्ट्रीय वृत्तानुसार, रॉयटर्स आणि यानुसार होर्मुझ परत जी आहे इराणनी बंद केली, कारण लेबनॉनवर हल्ले करतायत. कोण? इस्रायल. तर हे म्हणतात की आम्हाला हे लेबनॉनवरचे हल्ले थांबवा तर आम्ही शांतता करार करू. त्यामुळे आता परत एकदा दुबई आणि अनेक देशांकडे जाणाऱ्या मालाबद्दल व्यापारी सावध राहतील. दुबईला 250 कंटेनर माल गेल्याचं माहिती कळते. अजून पक्की माहिती नाही, पण एक कालपर्यंतची माहिती आहे. त्यामुळे कांदा गेलेला आहे, त्याचा गॅप पडणार आहे. पण पुढे काय होईल ते आपल्याला कळेल, म्हणून ही सावध जी आहे ते महत्वाचं आहे. आता ज्या क्षणाची तुम्ही वाट पाहताय ते विभागवार विश्लेषण करूया. आणि विक्रीसाठी खरं तर सल्ला देण्याची गरज नाही आहे, तुम्ही समजदार आहात, पण तरी पण तुमचा आग्रह असेल म्हणून मी तो सल्ला देईन. आता कांदा विकायचा की नाही हा तुमच्या याच्यावर आहे. सल्ला देण्याचं आमचं काम आहे, संदर्भ देणं आमचं काम आहे. या माहितीचा वापर संदर्भ म्हणून करा. कांदा विकणं ठेवणं याची जबाबदारी तुमची असेल. ॲग्रो शिवार असं कोणालाही सल्ला देत नाही, विका ठेवा. ठीक आहे, हे डिस्क्लेमर देऊन आता पुढे जातो. नाशिक विभाग सगळ्यात महत्वाचं. नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदुरबार या भागामध्ये सध्या कांद्या बाजाराला आधार आहे, कारण इथे नाफेडच्या खरेदीची अजूनही सावट आहे. नाफेडकडे शेतकरी जात नाहीये, पण गेले तर काय होईल याची भीती, याचा दबाव व्यापाऱ्यांवर आहे. मात्र याच भागात उन्हाळी कांद्याची साठवणूक आता बऱ्यापैकी झालेली आहे आणि पावसाची शक्यता झाली तर चाळीतला कांदा बाजारात येईल. व्यापारी भूमिका घेऊ शकतात कमी खरेदी करण्याची. त्यामुळे इथं निष्कर्ष काय, तर इथे मोठी तेजी येणार नाही. आता जे बाजारभाव आहेत ते स्थिर राहून ते सौम्य तेजीपर्यंत जातील. आता आणखी एक जिल्हावार बाजारभाव समजून घ्यायचे असेल, नाशिक जिल्ह्यामध्ये किती रुपये राहतील, अहिल्यानगरमध्ये किती राहतील, हे जर बघायचं असेल तर तुम्ही जॉईनच्या बटनावर आत्ताच क्लिक करा. अनेक शेतकऱ्यांना त्याचा लाभ होतोय. जॉईनच्या बटनावर आपण मेंबरशिपसाठी दर आठवड्याला जिल्हावार बारीक 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 माहिती आहे. ही माहिती फेकू टाईप नाही, उगाच इकडनं तिकडनं घेऊन व्हिडिओ असतो एखादा व्हायरल होतो आणि 3000 4000 असं नाही. तुम्हाला ग्राउंड रियालिटी, बारीक विश्लेषण, स्पष्ट विश्लेषण आणि जिल्हावार कमाल किमान दराचे काय वातावरण राहील आणि सरासरी दर काय राहील याच्यामुळे तुम्हाला एक अंदाज येतो की बाबा माझं साधारण एवढे पैसे होऊ शकतात, विकायचं की नाही, मग ते तुम्ही ठरवा. ठीक आहे, पुढे जाऊया. तर नाशिकमध्ये स्थिर बाजारभार राहतील, सौम्य तेजी येऊ शकते, फार मोठा बाजार होणार नाही. मग 2000 कुठे जातील ते पण बघूया ना आपण पुढे. आता सगळ्यात महत्वाचं अहिल्यानगर आणि मराठवाडा या पट्ट्यामध्ये काय स्थिती. अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये मागच्या 2 आठवड्यात सुधारणा दिसली. सरप्राइझिंगली हे बाजार असे होते, त्यातही मराठवाड्याचं हे दबावात राहत होते, पण इथे मात्र वाढ दिसलेली आहे. आता नाफेडचा मानसिक आधार इथे थोडासा मिळेल यांना पण,
इथे NCCFचा मिळेल, पण NCCFची खरेदी केंद्र अजून जाहीर झालेलं नाही वगैरे, त्या गोंधळ आहेतच. पण पाऊस जर वाढला तर इथे बाजारातील विक्री वाढू शकते. निष्कर्ष काय आहे, एकूण काही झालं तरी इथं तेजी येऊ शकते. ती भले तेजी म्हणजे किती असेल, ती 100 रुपये 200 रुपये कशी पण असू शकते. पण या शनिवार किंवा रविवारपर्यंतच्या आठवड्याच्या तुलनेत पुढच्या आठवड्यात मराठवाडा, अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगर या बाजारात चांगले बाजारभाव राहू शकतात, सुधारू शकतात. पुणे विभाग, आता इथे पुणे, सांगली, कोल्हापूर या ठिकाणी बाजाराला चांगला आधार मिळतो आहे. विशेषतः पुणे आणि सांगली जिल्ह्यात मागच्या आठवड्यात सुधारणा झालेली आहे. पावसाचा तिथं प्रभाव राहील, पण मोठ्या कांद्याची जी साठवणूक आहे ती नाशिक इतकी नाही आहे. त्यामुळे दबाव जो आहे तो कमी राहील. निष्कर्ष काय आहे की पुणे परिसरामध्ये किंवा या 3 ठिकाणी, पुणे, सांगली आणि कोल्हापूर या ठिकाणी बाजारभाव स्थिर राहून तेजीकडे जातील. ठीक आहे. आता सातारा भागात मागच्या काही आठवड्याच्या तुलनेत स्थिती मात्र कमकुवत आहे. एरवी वाई जे बाजार आहे किंवा लोणंद आहे, वडूज आहे, अशा ठिकाणी बाजारभाव चांगले असायचे, फलटण आहे. पण इथे मात्र उलटी स्थिती आहे. मागच्या 2 आठवड्यापासून बाजार थोडे कमकुवत आहे. जर पावसामुळे जर इथं विक्री वाढली तर आवकेचा दबाव वाढेल. त्यामुळे परिस्थिती कशी येईल, भाव खाली होऊन स्थिरतेकडे जातील. सातारा भाव खाली होऊन स्थिरतेकडे जाते, पण फार खाली जाणार नाही, काळजी करू नका, 1000च्या खाली जाणार नाहीत. विदर्भाचं काल मला म्हणाले की नागपूरचं सांगा, मी सांगतच असतो. नागपूर, चंद्रपूर, अमरावती, अकोला आणि बुलढाणा या भागात बाजार तुलनेनं मजबूत आहे. नागपूर आणि चंद्रपूर असे 2 बाजार समित्या असतील की जिथे कांद्याचे बाजारभाव, उन्हाळी आणि पांढरा कांदा नागपूरमध्ये 2000 सरासरी गाठेल किंवा थोडंसं पुढे मागे राहू शकतं. आणि अमरावती, अकोला या भागामध्ये किंवा बुलढाणा या भागामध्ये बाजार मजबूत आहेत. इथे स्थानिक मागणी पुरवठ्याचं समीकरण वेगळं असल्यामुळे राज्यातील इतर भागांप्रमाणे पावसाचा थेट परिणाम होण्याची शक्यता कमी आहे. तसंही विदर्भ आणि मराठवाड्यात पाऊस थोडासा लांबणार आहे, हे पण तुम्हाला लक्षात घ्यायला पाहिजे. आणि तो कोकणातनं मध्य महाराष्ट्रात येईल आणि नेहमीप्रमाणे तो मराठवाडा, विदर्भ या ठिकाणी जाऊ शकतो. निष्कर्ष, नागपूर, विदर्भात तेजी असेल. बुलढाणा जिल्ह्यातला जे बाजारभाव आहे ते मात्र फार काही तेजीचं चित्र नसेल, तिथे सौम्य तेजी असू शकते. त्यामुळे बाजारभाव स्थिर राहतील, फार काही परिस्थिती बदलणार नाही मागच्या आठवड्यापेक्षा, हे पण तुम्हाला सांगायला हरकत नाही. बुलढाण्यामध्ये मग जे मलकापूर आहे किंवा बाजूच्या ज्या बाजार समित्या आहेत महत्त्वाच्या, त्यांच्यासाठी हा सल्ला. मुंबईचा पट्टा, मुंबई, पालघर, हे जे बाजार आहे मागच्या आठवड्याच्या तुलनेत यांचे सगळे बाजार जे आहे ना, निर्यातीवर पण अवलंबून राहतील. होर्मुझ जर सकारात्मकता झाली, आता अमेरिका म्हणतंय की अहो होर्मुझ बंद झालेलं नाही, आजची बातमी आहे, त्यामुळे अजूनही गोंधळ आहेच. पण अनिश्चितता कायम राहिली तर व्यापारी सावध राहतील. निष्कर्ष, बाजार स्थिर राहतील. आता अंतिम निष्कर्ष काय ते बघूया. तेजीचे विभाग काय, विदर्भ, अहिल्यानगर पट्टा, छत्रपती संभाजीनगर, पुणे विभाग. स्थिर विभाग काय, नाशिक, मुंबई, जळगाव, कोल्हापूर इथं स्थिर राहतील. सावध कुठे राहायचं, सातारा, धुळे आणि काही साठवणूक पट्टी इथं सावध राहायचं आहे. नाशिक, मुंबई, जळगाव, कोल्हापूर स्थिर राहतील. आता महत्त्वाचा संदेश काय आहे की इथं काही मुद्दे लिहिलेले आहेत. नाफेडची जर आधारभूत किंमत मिळत असेल नाशिकला, पुढच्या आठवड्यात नाफेड किंवा होर्मुझ किंवा निर्यात हे मुद्दे महत्त्वाचे ठरण्यापेक्षा पाऊस हा मुद्दा महत्त्वाचा ठरेल. जर आला तर, नाहीतर मग चांगलीच गोष्ट आहे. तर पाऊस हा मोठा घटक असणार आहे. आता तुमचा चांगला कांदा जर तुम्हाला विकायचा असेल आणि तो नाफेडच्या दराच्या पेक्षा वर मिळत असेल, म्हणजे नाफेडचं जर 1730 आहे, बाजारात व्यापारी 1750 किंवा 1800 पासून पुढे देत असतील नाशिक पट्ट्यामध्ये, तर तो विका, अन्यथा विकू नका. अन्यथा नाफेड आहेच की, तिथं विकता येईल ना त्याच्यापेक्षा. आता पाऊस जास्त झाला आणि मालाची आवक जर वाढली तर दबाव येऊ शकतो. आणि एकूणच काय, तर या सगळ्या याच्यामध्ये तुम्हाला दोन्ही गोष्टींकडे नाशिक पट्ट्यामध्ये लक्ष द्यावं लागणार आहे आणि बाकीच्या ठिकाणी पण लक्ष द्यावं लागणार आहे. पुढचे 4-5 दिवस हवामानावर बारकाईनं लक्ष ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळे कांदा कसा खरेदी करायचा, विक्री करायचा किंवा या संदर्भातले निर्णय त्यावेळेस ठरतील. आता कांदा विकायचा की साठवायचा या संदर्भात मी सांगितलेलं आहे, त्यानुसार तुम्ही निर्णय घेऊ शकता.
मात्र हा निर्णय तुमचा स्वतःचा असेल हे मी पुन्हा पुन्हा हे स्पष्ट करतो. तुमच्या विवेकानुसार निर्णय घ्या. अचानक बाजारात आवक करू नका चांगल्या कांद्याची. खूप गर्दी करू नका आणि घाबरू पण नका. जोडून राहा. तुमचं काय मत आहे या विषयावर आणि पुढे कसं हे राहू शकतं तुम्ही पण मला जर सांगितलं, इतर शेतकऱ्यांनाही तुमचे अंदाज कळतील आणि त्यानुसार आपण पुढच्या आठवड्यात काही निवडक शेतकऱ्यांच्या कमेंटचा आपल्या याच्यामध्ये समावेश करू. भेटूया सोमवारपासून. जोडून राहा. धन्यवाद.